नमस्कार मंडळी, आज मी बघितलेला आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा. ऑफकोर्स वन ऑफ द मोस्ट अवेटेड फिल्म्स ऑफ दिस इयर, कारण मराठी सिनेमासृष्टीकडनं या सिनेमाची सगळेच जण आतुरतेने वाट बघत होते. कसा आहे हा सिनेमा पटापट जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. ओके, अजून एक महत्त्वाची सूचना, या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे स्पॉयलर्स दिले जाणार नाहीयेत, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. तर आपल्या सगळ्यांना ठाऊक होतं की धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा 2 भागांमध्ये आपल्या सगळ्यांसमोर ते आणणार होते. त्यामुळे मेकर्सकडनं आत्ता आज जो रिलीज झालेला सिनेमा आहे तो अध्याय पहिला आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय पहिल्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर अनुप सिंग ठाकूर आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतात. शंभूराजेंच्या भूमिकेमध्ये अमृता खानविलकर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतात आणि इतरही सगळ्या कलाकारांचं काम इतकं सुरेख आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर मी थोडीशी स्केप्टिकल होते अनुप सिंग ठाकूर यांच्या कास्टिंगला घेऊन, कारण का मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ती माझी भावना मांडली होती. बट ट्रस्ट मी, मला खूप आनंद झाला की अनुप सिंग ठाकूर यांनी मला चुकीचं ठरवलंय त्यांच्या जिद्दीतनं, त्यांच्या एक ओव्हरऑल ॲक्टिंगला घेऊन, पॅशनबद्दल आणि त्यातल्या त्यात या प्रोजेक्टला घेऊन. कारण का ज्या पद्धतीने त्यांनी हा रोल साकारलाय इतक्या मोठ्या पडद्यावरती, तुम्हाला ते सुरुवातीच्या काहीच मिनिटांमध्ये कन्व्हिन्स करतात की होय, हेच आपले शंभू महाराज आहेत आणि हेच आपले शंभूराजे आहेत. आणि मी खूप खुश होते की लिटरली पूर्ण सिनेमामध्ये ना, तुम्ही जेव्हा जेव्हा त्यांना पाहतात, अनुप सिंग ठाकूर यांना, तुम्ही विसरून जाता की हे अनुप सिंग ठाकूर आहेत आणि हेच शंभूराजे आहेत. यासाठी तुम्ही सोल्ड आउट असता. सो थँक यू सो मच फॉर दॅट अँड आय रिअली लव्ड युअर वर्क. आता तुषार शेलार यांच्याकडनं या सिनेमाचं दिग्दर्शन झालेलं आहे आणि जसं मी आधी सांगितलं होतं की कारण तानाजीमध्ये ते असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलं होतं. सरसेनापती हंबीररावमध्ये सुद्धा त्यांनी असिस्टंट डायरेक्टरची भूमिका निभावली होती. त्याच्यामुळे बऱ्यापैकी ऐतिहासिक सिनेमा कसा असायला पाहिजे, त्याचं एक ओव्हर द टॉप सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने आपण दाखवू शकतो आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं तर ॲक्शन कोरिओग्राफी, या सगळ्या गोष्टी कशा असायला हव्या होत्या, या सगळ्याचं ज्ञान असणारी व्यक्ती जी आहे तुषार शेलार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आणि ते आपल्याला सिनेमा बघताना नक्कीच जाणवतं. संपूर्ण सिनेमा हा फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. फर्स्ट हाफ बद्दल जर का बोलायचं झालं तर अब्रप्ट कट्स आपल्याला जाणवतात. ही थोडीशी तक्रार आहे माझी, कारण का मध्येच सिनेमा कट होतो आणि दुसऱ्या एका मॉन्टाजवरती शिफ्ट होतो. पण आय थिंक हरकत नाही, सुरुवातीला थोडा पेस पकडायला वेळ घेतो सिनेमा, कारण मंडळी हा संपूर्ण सिनेमा तब्बल 3 तासांचा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीचा फर्स्ट हाफ जो आहे तो थोडासा हळूवार वाटू शकतो, थोडा संथ वाटू शकतो. पण तोपर्यंत तुम्हाला थोडासा पेशन्स धरणं गरजेचं आहे. छोटे छोटे सबप्लॉट्स ते उघडून ठेवतात आपल्या सगळ्यांसमोर आणि ते बघताना कुठेच तुम्हाला बोर नाही होत किंवा कुठेच तुम्हाला असं कंटाळवाणं नाही वाटत. सो ती सुद्धा गोष्ट मला आवडली. एकंदरीतच सिनेमाचे जे संवाद आहेत, सिनेमाची पटकथा आहे, ती पहिल्या भागात जरी हळू असली तरी संवाद खूप जास्त रंजक आहेत. जेव्हा धर्म आणि गोमाता धोक्यात येतात तेव्हा हिंदूंना शस्त्र उचलावंच लागतं. ते तुम्हाला खुर्चीला बांधून ठेवतात. एक सुरुवातीला तुम्हाला असं हळूहळू वाटायला लागतं की यार खूपच डिरेक्टली जंप करतोय सिनेमा, म्हणजे डिरेक्टली शंभूराजेंच्या तारुण्यावरती सिनेमा येऊन ठेपतो आणि तिथूनच सगळं सुरू होतं. माझी तिथे अशी कंप्लेंट होती की यार महाराजांसोबतचे दाखवा ना अजून सीन्स, म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचंय की बाप-लेकामधले संवाद, बाप-लेकाचं नातं आणि 2 महाराजांमधल्या संवादांचं जे देवाण-घेवाण आहे ते कशा पद्धतीचं झालं असेल त्या काळामध्ये, हे सगळं दाखवा ना. तर ही तक्रार मनाशी बाळगत असतानाच मध्ये-मध्ये तुम्हाला एक अत्यंत सुखद असा ओलावा देऊन जातात काही दृश्य, जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे या दोघांमधले संवाद आपल्याला पाहायला मिळतात. या दोघांमधलं नातं आपल्याला पाहायला मिळतं आणि अंगावरती शहारे आल्याशिवाय राहत नाही. फर्स्ट हाफ जो आहे त्याची सुरुवातच होते अत्यंत जायंट अशा एक ॲक्शन कोरिओग्राफीच्या सिक्वेन्सवरनं आणि तो सिक्वेन्स तुम्हाला जिंकून जातो. इतका सुंदर तो सिक्वेन्स त्यांनी दाखवलेला आहे. कुठेच नकली रक्त आणि नकलीपणा, तो जो इथून मागच्या जेवढे ऐतिहासिक सिनेमे बनलेत त्याच्यामध्ये आपल्या वारंवार तक्रारी होत्या. व्ही-एफ-एक्सचं काम असेल, सी-जी-आयचं काम असेल, स्पेशल इफेक्ट्स, ह्या सगळ्यांमध्ये अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे. सो मेकर्सनी याच्यासाठी खूप मेहनत घेतली, त्याकरता नक्कीच त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. थ्रू आउट द ॲक्शन सिक्वेन्स तुमची नजर तुम्हाला कुठेच हलवायची नसते, कारण कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं की यार तेच परत तो नकलीपणा येईल का, परत ते ब्लड फ्रेडेड सीन्स जे आहेत ते खूप आर्टिफिशियल दाखवतील का, पण असं नाहीये. थ्रू आउट द सिनेमा खूप जास्त व्हायलन्स सुद्धा त्यांनी दाखवलंय. जितकं रिअलिस्टिक ठेवण्याचा प्रयत्न करता येईल तितकं ठेवलंय. हो, 1-2 थोडे हिरोइस्टिक मोमेंट्स आहेत जिथे तोफ अगदी उचलून महाराज त्यांच्यावरती टाकतात वगैरे, तिथे तुम्हाला थोडंसं असं वाटतं की हो, थोडं ओव्हर एक्झॅजरेटेड वाटू शकतं. पण
मला एक सांगा, शाहरुख खान, सलमान खान यांचे जे बिग बजेट फिल्म्स असतात तिथे आपल्याला सगळ्यांना फिजिक्सला म्हणजे अगदी साईडला टाकून तुम्ही अशा पद्धतीचे सीन्स दाखवतात जिथे गाड्या-बिड्या कुठेच्या कुठे उडतात. ह्या सगळ्या सीन्सला आपण डोक्यावरती घेतोच ना. मग इथे तर आपला रिअल लाईफ हिरो आहेत आपले महाराज. तर मग इथे या गोष्टींची मला नाही वाटत तक्रार करायची गरज आहे. कारण शंभूराजेंचं नाव ऐकल्यानंतरच अगदी दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या औरंगजेबाला घाम फुटायचा. तर आपलं व्यक्तिमत्व जर का एक रिअल लाईफचे सुपर हिरो आहे तर नक्कीच त्यांना तितकं तुम्हाला 72 एमएमच्या पडद्यावरती दाखवणं गरजेचं होतं आणि इथे मेकर्स न्याय देताना दिसतात. आता या सगळ्यांच्या व्यतिरिक्त काही कंप्लेंट्स आहेत फर्स्ट हाफमध्ये त्या मी सगळ्यात आधी मांडते. मध्ये-मध्ये जे मॉन्टाजेस येतात ना, जिथे समजा घडीभर उदाहरण द्यायचं झालं तर बुऱ्हाणपूर आहे समजा. ते आता बुऱ्हाणपूरवरती स्वारी करतायत. मग बुऱ्हाणपूरचं ज्यावेळेला मॉन्टाज येतो, की तिथे बुऱ्हाणपूर दिसते आणि ते गाव दाखवण्याचा प्रयत्न करताय किंवा तो किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करताय किंवा औरंगजेबाचा तो किल्ला दाखवण्याचा प्रयत्न ज्यावेळेला करतायत, तर ते थोडंसं खूप आर्टिफिशियल वाटतं. तिथे अजून थोडेसे एफर्ट्स घेणं खूप गरजेचं होतं. कारण काय होतं, तुम्ही ॲक्शन सिक्वेन्सेस थ्रू आउट द फिल्म सगळ्या गोष्टी खूप टॉप नॉच दाखवल्यात, पण जेव्हा हे मॉन्टाजेस येतात ना, तिथे ते माती खाताना दिसतंय आपल्याला. पण ते निग्लिजिबल आहे. त्याला आपण इग्नोर नक्कीच करू शकतो. कारण लाइक आय सेड इट्स जस्ट अ मॉन्टाज. सो डेफिनेटली तुम्ही त्याला इग्नोर करू शकता. सिनेमाच्या फर्स्ट हाफमध्येच आपल्याला वाघासोबतची झुंज शंभूराजेंची पाहायला मिळते आणि तिथे काही ठिकाणी व्हीएफएक्स आपल्याला कन्व्हिन्स करतात, काही ठिकाणी व्हीएफएक्स थोडेसे लो क्वालिटीचे वाटतात, पण हरकत नाही. आय थिंक इट वॉज अ वेल बॅलन्स थिंग. सो आय लव्हड इट. मंडळी, हा चित्रपट बघत असताना सुरुवातीलाच तुम्ही ना वेळेच्या आधी जा, कारण अत्यंत महत्त्वाचं एक डिस्क्लेमर तुमच्या सगळ्यांच्या समोर ते प्रस्तुत करणार आहे, जे डिस्क्लेमर खरंच बघितल्यानंतर अंगाला शहारी आल्याशिवाय राहत नाही. तर या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान एका झाडाच्या खोडावरती शंभूराजेंची प्रतिमा जणू काही उमटवली आहे की काय. तर असं एक अत्यंत सुंदर असं एक डिस्क्लेमर तिथे आपल्या सगळ्यांसमोर येतं मेकर्सकडनं. ते आवर्जून बघा. संक्षिप्तपणे माहिती तुम्हाला तिथे पाहायला मिळते. आणि जसं मी म्हटलं, की सिनेमाच्या खूप असे मोमेंट्स आहेत जिथे तुम्हाला गूजबम्प्स आल्याशिवाय राहत नाही. सो येस, फर्स्ट हाफपर्यंत बऱ्यापैकी छोट्या-मोठ्या कंप्लेंट्स जर का वगळल्या तर बऱ्यापैकी स्टोरी संत जरी असली तरी पेस हळू धरायला सुरुवात करते. आता वळूया सिनेमाच्या सेकंड हाफमध्ये. संपूर्ण सिनेमाचा आत्मा हा सेकंड हाफ आहे. संपूर्ण सिनेमाच्या सेकंड हाफमध्ये जंजिऱ्याची लढाई, जंजिऱ्याच्या आजूबाजूची सगळी त्यांच्या युक्त्या, कशा पद्धतीने त्यांनी सगळ्या योजना आखल्या, कशा पद्धतीने सेतू बांधण्याचं काम केलं, कशा पद्धतीने रात्रीचे सीन्स आहेत, कशा पद्धतीने सिनेमॅटोग्राफी आहे. रात्रीचे सीन्स जे आहेत तिथे ज्या पद्धतीने सिनेमाचा कॉन्ट्रास्ट त्यांनी दाखवलेला आहे, ज्या पद्धतीने डार्क शेड्स वापरलेले आहेत, ते कन्व्हिन्स तुम्हाला करून जातात. आणि समुद्रावरचे सीन्स, जहाजांवरचे सीन्स, होडींमधले सीन्स, तोफेंचे सीन्स, कारण या सगळ्या सीन्समध्ये ना खूप जास्त आय वॉज जस्ट क्रॉसिंग माय फिंगर्स की प्लीज हे सीन्स खूप टॉप नॉच असायला पाहिजे. मला खूप भीती होती आणि हे सीन्स आपल्याला खूप कन्व्हिन्स करून जातात. अत्यंत सुंदर असं काम मेकर्सने या सिनेमामध्ये सेकंड हाफमध्ये आपल्याला करताना दिसतं. सेकंड हाफचं कथानक इतकं धावू लागतं जोरजोरात आणि ते तुम्हाला बघताना आनंद होतो. कुठेच तुम्हाला बोर नाही होत. जो स्क्रीन प्ले आहे तो इतका टाईट आहे की कुठेच तुम्हाला मोबाईल पण बघायचा नसतो, काहीच मिस आउट करायचं नसतं. सिनेमा बघत असताना खुर्चीवरती तुम्ही स्वतःला बांधून ठेवतात. तुम्हाला शेजारी-पाजारी काय चाललंय काहीच बघायचं नसतं. फक्त समोर तुमची नजर असते आणि याच्यातच मेकर्सची जिद्द, मेकर्सचं पॅशन आणि मेकर्सची मेहनत हे सगळं आपल्याला दिसून येतं. बुऱ्हाणपूर लुटल्यानंतर औरंगजेबाने केलेल्या सगळ्या युक्त्या, त्याने त्याच्यानंतर कुठे काय गोष्टी केल्या, कोंडाजी बाबा फर्जंद यांचं समर्पण, त्याचबरोबर महाराणी येसूबाई यांनी कशा पद्धतीने गड राखण्यासाठी काय गोष्टी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या सिनेमामध्ये सेकंड हाफमध्ये पाहायला मिळतात. आणि तो जो मुद्दा एक होता ना, तो बघितल्यानंतर मला इतकं भारी वाटलं की जंजिरा का नाही जिंकता आला. तर त्याचं इतकं सुंदररित्या त्यांनी अगदी ऑन पॉइंट असं एक्सप्लेनेशन या सिनेमामध्ये दिलेलं आहे अँड आय लव्हड इट. लिटरली अख्ख्या सिनेमामध्ये इतके हिरोइस्टिक मोमेंट्स आहेत जिथे तुम्हाला लिटरली उभं राहून शिट्टी वाजवण्याची इच्छा होते. पण कारण मला शिट्टी नाही वाजवता येत. सो आय वॉज जस्ट कंट्रोलिंग माय सेल्फ. बट येस, ओव्हरऑल सिनेमाची सुरुवात, सिनेमाचा मध्य, सिनेमाचा शेवट अतिशय योग्य पॉइंटवरती त्यांनी कट केलेला आहे. सो एकंदरीत इट इज अ मास्टरपीस. मराठी सिनेमासृष्टीमध्ये आतापर्यंत जेवढे ऐतिहासिक सिनेमे बनलेले आहेत, या सगळ्या ऐतिहासिक सिनेमांच्या समोर हा सिनेमा खूप उंचावरती मला असं वाटतं स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो आणि एक बेंचमार्क सेट करतो की जर इथून पुढे कोणालाही ऐतिहासिक सिनेमा बनवायचा असेल तर त्यांनी नक्कीच हा बेंचमार्क सगळ्यात आधी बघणं गरजेचं आहे आणि याच्यावरच तुम्हाला काम देणं गरजेचं आहे. आता वेदर इट इज अबाउट कॉस्ट्युम्स, मेकअप, सेट डिझाईन्स, एव्हरीथिंग इतकं टॉप नॉच आहे, इतकं रिअलिस्टिक आहे की ते तुम्हाला बघून आनंद होतो.
VFX, CGI, स्पेशल इफेक्ट्स सगळ्यांमध्ये उत्तम काम केलेलं आहे. नक्कीच म्हणजे काही ठिकाणी आहे जिथे मराठ्यांचं सैन्य तुम्हाला 2-3 ठिकाणी दाखवण्यात आलं. तिथे ऑफकोर्स रेप्लिकेट तुम्हाला करायला लागलं आणि त्या त्या गोष्टी आपल्याला ॲक्सेप्टेबल आहेत बिकॉज ऑफकोर्स हा सिनेमा काही 200-300 कोटीमध्ये नाही बनलेला आहे. हा सिनेमाचं बजेट आय थिंक 20 ते 30 कोटीमध्ये आहे दोन्ही भागांचा जर का आपण एकत्रितपणे विचार केला तर. पण त्या हिशोबाने आय एम जेन्युइनली टेलिंग यू इट्स अ मस्ट वॉच फिल्म. या संपूर्ण सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक इतकं सुंदर आहे आणि तुम्हाला गोजबम्स देणारं आहे की जिथे जिथे ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत त्याच्यामध्ये ते लिटरली प्राण फुंकण्याचं काम करतं. आय ऑलवेज बिलीव्ह इन दिस. कुठल्याही सिनेमाचा आत्मा असतो त्याचं म्युझिक, त्याच्यातली गाणी, त्याच्यातलं बॅकग्राऊंड म्युझिक हे सगळं काही या सिनेमाचं खूप टॉप नॉच आहे. सो आय रिअली लव्हड इट. ओव्हरऑल सिनेमा 3 तासांचा आहे आणि मला आधी असं वाटलं की गरज होती का 3 तासांचा? पण नाही, असं नाही आहे. सिनेमा बघितल्यानंतर, संपूर्ण संपल्यानंतर तुम्हाला जेन्युइनली असं वाटतं की होय, गरज होती कारण तुम्ही इतक्या मोठ्या चरित्रावरती तुम्ही सिनेमा बनवताय आणि आपल्या महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं ते दैवत आहे. तर नक्कीच काय-काय दाखवणार याच्यामध्ये असं आहे ना, कारण इतिहासच इतका रंजक आहे आपल्या सगळ्यांचा आणि नक्कीच खूप अभिमान वाटतो की आपण सगळे या मातीमध्ये जन्माला आलेलो आहोत. ओव्हरऑल मंडळी 22 नोव्हेंबर तारीख आलेली आहे. धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा सिनेमा सिनेमागृहात आलेला आहे. मी जेन्युइनली सगळ्यांना सांगते, काहीही करा, पण हा सिनेमा बघायला जा. या सिनेमाला उचलून धरणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मेकर्सकडनं खूप एफर्ट्स घेतलेले आहेत ते आपल्याला सिनेमामधनं कळतात. छोट्या-मोठ्या चुकांकडे प्लीज इग्नोर करा, दुर्लक्ष करा. पण या सिनेमाला भरभरून प्रेम द्या, प्रतिसाद द्या. एक सण म्हणून या सिनेमाकडे बघा आणि संपूर्ण फॅमिलीसोबत या सिनेमाला जा. माझ्याकडनं या सिनेमाला 4.5 स्टार्स आउट ऑफ 5 आणि नक्की तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. जात-जात एक महत्त्वाची गोष्ट सांगतेय. सिनेमाचा शेवट त्यांनी इतक्या सुंदररित्या केलेला आहे, की अध्याय दुसरा जो होणार आहे, त्याचे काही ग्लिम्प्सेस तुम्हाला या सिनेमाच्या शेवटी दाखवलेले आहेत आणि आय थिंक दॅट वॉज अ ग्रेट स्ट्रॅटेजी बाय द मेकर्स. आय लव्हड इट. या सिनेमाचा हा होता माझा रिव्ह्यू. तो तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.